तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। कॅबिनेटचे नवीन शिक्षण धोरणाला हिरवा कंदील दिला आहे। 34 वर्षांनंतर शिक्षण धोरणात बदल झाला आहे। नवीन शिक्षण धोरणाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे। 5 वर्षे मौलिक नर्सरी, 4 वर्ष ज्युनियर केजी, 5 वर्ष सिनियर केजी, 6 वर्ष येत्या पहिली, 7 वर्ष येत्या दुसरी, 8 वर्ष 3 वर्ष तयारी, येत्या तिसरी 9 वर्ष, येत्या चौथी 10 वर्ष आणि येत्या पाचवी 11 वर्ष, 3 वर्षांमध्ये येत्या 6वी 12 वर्ष, येत्या 7वी 13 वर्ष, येत्या 8वी 14 वर्ष, 4 वर्ष माध्यमिक, येत्या 9वी 15 वर्ष, स्टडी SSC 16 वर्ष, स्टडी FYJC 17 वर्ष, स्टडी SYJC 18 वर्ष। विशेष आणि महत्त्वाच्या बाबी आपण बघत आहोत। 12वी येथे बोर्ड MPhil बंद, कॉलेजची पदवी 4 वर्षाची। 10वी बोर्ड परीक्षा संपली, MPhil ही बंद होणार। आता 5वी येतेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रभाषेतच शिकवले जाईल। बाकी विषय जरी तो इंग्रजी असला तरी एका विषयाच्या रूपात शिकवला जाईल। आता फक्त 12वी बोर्ड परीक्षा देणे आवश्यक आहे। आधी 10वी बोर्ड परीक्षा अनिवार्य होती, जी आता नसेल। 9वी ते 12वी येत्यापर्यंतच्या सेमेस्टरमध्ये परीक्षा होईल। शालेय शिक्षण 5+3+3+4 फॉर्म्युल्यानुसार शिकवले जाईल। कॉलेजची पदवी 3 किंवा 4 वर्षाची असेल, म्हणजेच ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षी सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षी डिप्लोमा, तिसऱ्या वर्षी पदवी। 3 वर्षाची पदवी त्यांच्यासाठी आहे जे उच्च शिक्षण घेऊ इच्छित नाही। उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 4 वर्षाची पदवी घ्यावी लागेल। 4 वर्षाची पदवी घेणारे विद्यार्थी 1 वर्षात MA करू शकतील। आता विद्यार्थ्यांना MPhil करावे लागणार नाही। MAचे विद्यार्थी थेट PhD करू शकतील। 10वी बोर्ड परीक्षा नसेल, विद्यार्थी मधल्या काळात अन्य कोर्सेस करू शकतील। उच्च शिक्षणातील सकल नावनोंदणी अनुपात 2035 ते 50% होईल। नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत जर एखादा विद्यार्थी एका कोर्स दरम्यान दुसरा कोर्स करू इच्छित असेल तर तो एक कोर्स घेऊन दुसरा कोर्स करू शकतो। पहिल्या कोर्समधून मर्यादित कालावधीसाठी ब्रेक घेऊ शकतो। उच्च शिक्षणातही अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत। सुधारण्यात श्रेणीबद्ध शैक्षणिक, प्रशासकीय आणि वित्तीय स्वायत्ता यांचा समावेश आहे। याशिवाय क्षेत्रीय भाषांमध्ये पाठ्यक्रम सुरू केले जातील। व्हर्च्युअल लॅब्स विकसित केल्या जातील। एक राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच NETF सुरू केला जाईल। देशात 45,000 कॉलेज आहेत। सरकारी, खाजगी, डीम्ड सर्व संस्थांसाठी समान नियम असतील। आदेशानुसार शिक्षण मंत्री, भारत सरकार।